हल्लीच्या काळात अध्यात्म, देवधर्म, साधना, उपासना हे शब्द व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर आपण अनेक वेळा ऐकतो. या संदर्भात कितीतरी पोस्ट वाचतो, लोकांशी चर्चा करतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो. पण जेव्हा आजूबाजूच्या लोकांशी माझी याविषयी चर्चा होते तेव्हा मला असं जाणवतं, बरेचसे लोक अध्यात्माच्या खऱ्या अर्थापासून हजारो मैल लांब गेलेले आहेत. व्रत, वैकल्ये, नियम, कर्मकांड यांचा प्रचंड मोठा पगडा सर्वसामान्य माणसाच्या मनावर झाला आहे. हे नियम पाळलेच पाहिजे, नाही तर देव आपल्याला शिक्षा करेल, आपलं काहीतरी वाईट होईल, या अनामिक भीतीत भले भले शिकलेले लोक गुरफटलेले आहेत. त्यांची ही अवस्था तर सामान्यांची स्थिती काय असेल, ही भांबावलेली स्थिती डोळ्यासमोर ठेवून आजचं हे विशेष चिंतन तयार करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, पटतंय का? श्रोते हो, खरं तर देव या संकल्पनेची निर्मिती कशी झाली याचा आपण विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल, निसर्गाबद्दलचं आश्चर्य, भीती, कुतूहल यातून देवाची निर्मिती झाली. पृथ्वीच्या निर्मितीनंतर सर्वप्रथम माणूस सूर्य आणि चंद्र यांची उपासना करत होता. यात निसर्गाबद्दल कृतज्ञतेचा भाव अभिप्रेत होता. काळचक्र पुढे पुढे जायला लागलं आणि विभूती पूजेचा प्रारंभ झाला. मोठमोठ्या संतांनी, सत्पुरुषांनी माणसाच्या वागण्याला दिशा मिळावी, मन सदैव प्रसन्न राहावं आणि मनःशक्ती वाढावी, या उदात्त हेतूने साधना, उपासना सगळ्यांना शिकवल्या. हळूहळू यात अंधश्रद्धा शिरल्या आणि साधना, उपासना यांचा मुख्य हेतू लांब जाऊ लागला. मला तसं वाटतं, साधना, उपासना ही माणसाला सद्वर्तनाच्या वाटेवर मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. अनितीच्या, पापाच्या मार्गावर आपण जाऊ नये यासाठी नाकातलं व्यसन म्हणजे अध्यात्म. आपण सत्याच्या, शुद्धतेच्या, सात्विकतेच्या वाटेवर जावं, हाच साधना, उपासना यांचा हेतू आहे. पटतं तुम्हाला? पण हल्लीच्या काळात हा मुख्य हेतू लक्षात घ्यायला वेळच नाही हो कोणाकडे. ही मोठी शोकांतिका आहे. बऱ्याच जणांनी देवदेव हा फक्त काहीतरी मागण्यासाठी असतो हा समज करून घेतला आहे. बरीच माणसं देवघरात गेली की, देवळात गेली की स्वतःच्या दुःखाचा भला मोठा पाढा देवासमोर मांडतात आणि फक्त मागण्याची भली मोठी लिस्ट देवासमोर धरतात. बरेच लोक कर्मकांडात इतके गुरफटून गेले आहेत की ते हळद, कुंकू, गुलाल, पुक्का, उदबत्ती, गंडे दोरे यांच्या जंगलात स्वतःची वाट हरून बसले आहेत. ते सत्पुरुषांची चरित्र वाचायला तयार नाहीत. ओमकार, प्राणायाम हे तर नकोच म्हणतात. पोथी, पुराणे यातील अर्थ त्यांना नको असतो. त्यांना हवा असतो फक्त आणि फक्त सुख. पण त्यांना हे माहीत नाही की संसारात सुख मिळवणं हा खरा अध्यात्माचा, उपासनेचा हेतू नाही आहे. म्हणून पावसचे स्वामी स्वरूपानंद महाराज नेहमी म्हणत, ज्यांना फक्त सुख हवंय त्यांनी अध्यात्माकडे कधी पाहूच नाही. आपली मनःशक्ती वाढावी, आपण सुखदुःखात सम राहावं, हा खऱ्या अर्थाने उपासनेचा उद्देश आहे. अहो, स्वाध्याय प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादा म्हणतात, भक्ती ही प्रीतीतून असावी, भीतीतून नाही. किती सुंदर विचार मांडला त्याने. भक्ती ही भीतीतून नसावी, प्रीतीतून असावी. बऱ्याच लोकांची देवाबद्दलची विचारधारा ही प्रचंड मोठ्या भीतीतून तयार झालेली आहे, हे कटू सत्य आहे. त्यांचं मन म्हणजे भीतीच्या बागुलबुवाच्या इशाऱ्यावर चालणारी कठपुतली. हे महाशय गणपतीची उपासना करायला बसले की लगेच त्यांना वाटतं, अरे हनुमान रागवले. देवीचा जप करायला बसले की त्यांची विचारधारा भीती घालते, अरे शंकर चिडले. अहो,
देव कसा रागवेल, देव कसा चिडेल. आपणच म्हणतो ना, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. देवा, तूच आमची आई, तूच आमचा पिता, तूच आमचा मित्र, तूच आमचा भाऊ. मग तुम्हीच सांगा, अशी ही माता, असा हा पिता, असा हा मित्र आपल्यावर रागवेल? मुळीच नाही. देवाकडे मुळीच नसतो राग. राग रसरसून भरलेला असतो तो फक्त आपल्यात. हो ना? लक्षात ठेवा. घाबरून केलेली प्रार्थना, घाबरून वाचलेली पोथी देवाला मुळीच आवडत नाही. देवाला, तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना अतिशय धीट झालेलं पाहायचंय की घाबरट पाहायचं? देवाला वाटतं आपला भक्त अतिशय धीट असावा. मी जेव्हा एखाद्या देवळात एखादा माणूस हळूहळू स्वतःच्या गालात मारून घेताना पाहतो, तेव्हा मला फार नवल वाटतं. मान्य आहे, हे प्रतिकात्मक आहे, पश्चाताप आहे, पण इतकंही सिरियस होण्याची गरज नाही. देव जर आपला फ्रेंड आहे, देव जर आपला सखा आहे, देव जर आपली आई आहे, तर खरं सांगा, काय हरकत आहे म्हणायला, मित्रा मी चुकलो, आता नाही पुन्हा चुकणार. हा प्रयोग करून तर बघा. तुम्ही एकदम फ्री व्हाल, टेन्शन लेस व्हाल. अशीच अवस्था उपास करणाऱ्यांची. जर आपण उपास तापास आपण करतो, बरेच जण जीवाचा आटापिटा करतात, दिवसभर एका विशिष्ट झूममध्ये राहतात. मला उपास आहे, मला उपास आहे सांगत सुटतात. अहो, उपवास ही संकल्पना काय आहे हे खरं तर समजून घेणं फार महत्वाचं आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणे, देवाच्या जवळ राहणे. दिवसभर जप, सात्विक आहार, चिंतन, मनन, वाचन याद्वारे देवाच्या जवळ राहणं म्हणजे खरा उपवास. उपवास म्हणजे साबुदाणा, भगर, पापड्या, केळी, रताळे, बटाटा, दूध, ताक, दही या पदार्थांची रेलचेल नाही. मी तर म्हणेल, या काळात मी आज मोबाईल वापरणार नाही. सध्याच्या काळात मी आता कोणाचीही उचापत्या करणार नाही. मी आज दिवसभर कोणावरही रागवणार नाही. मी आज कोणाचेही उद्योग करणार नाही. असे खरे उपवास केले पाहिजे. पटतंय तुम्हाला? हे सारं ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, मग पोथ्या, स्तोत्रे का वाचायची? मला असं वाटतं, पोथी, स्तोत्र आपली श्रद्धा वाढवतात, मनशक्ती वाढवतात. पोथीमधील फक्त कथा वाचून उपयोग नाही, त्यामधील तत्वज्ञान आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनात आणलं पाहिजे. पोथ्या, स्तोत्रे, कवची आपल्या मनातील व्हायरस घालवणारे सॅनिटायझर आहे, आपली निगेटिव्हिटी घालवणारे सॅनिटायझर आहे. बऱ्याच लोकांना पोथी वाचन करणं ही देवाची खूप मोठी सेवा असं वाटतं. त्यांना वाटतं, एक पारायण केले की आपले 1,00,000 रुपये फिक्स झाले, दुसरं पारायण केलं की आपलं आरोग्य छान, सर्व रोग बरे होणार. खरं तर पोथी आपल्या बुद्धीचं एक उत्तम टॉनिक आहे. सत्पुरुषांच्या पोथ्यांमधून त्यांच्या दैदिप्यमान जीवनाचा परिचय आपल्याला होत असतो. त्यांच्या जीवनातून आपण काही घेऊ शकू का? आपण त्यांच्यासारखे होऊ शकू का? हा विचार खरं तर पोथी वाचताना करायचा असतो. त्यांच्या नखात जरी आपल्याला जागा मिळाली, त्यांच्यातला किंचित जरी गुण आपल्यात आला, तरी समजावं हे पारायण सार्थकी लागलं. संत चरित्र यांच्या पोथ्या आपल्याला सांगतात, तुम्ही कर्मयोग करा, त्याच्या मागे लपू नका, तुम्ही तुमची नित्यकर्मे प्रामाणिकपणे राहा. याच पोथ्या, ही स्तोत्रे सांगतात, तुमच्यातील दिव्य शक्तीची ओळख स्वतः करून घ्या. सत्पुरुषांची चरित्र याच वाटेवर आपल्याला नेतात. अहो, या पोथ्या ही चरित्र आपल्याला सांगत असतात, जैसे तरुमे वृक्ष छुपा और चकमक में आग, जैसे तरुमे वृक्ष छुपा और चकमक में आग, तेरा साईं तुझ में है, जाग सके तो जाग.
बऱ्याच जणांना ज्योतिषांची उंबरे झिजवण्याची मोठी हौस. हे महाभाग प्रत्येक गोष्टीचा संबंध ग्रहतारे यांच्याशी लावतात. त्यांचा दिवस सुरू होतो भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरमधील माहितीने. हे सकाळीच उठतात, कॅलेंडर समोर येतात. जर त्यांना कॅलेंडरमध्ये सापडलं आजचा दिवस अशुभ, झालं, त्यांचे दिवसभराचे काम संपलं. लक्षात ठेवा, प्रेझेंट इज प्रेझेंट. अर्थात वर्तमान काळ हेच उत्तम प्रेझेंट आहे, हाच उत्तम बक्षीस आहे. म्हणून शुभ आणि अशुभ यांचा विचार फार नका हो करू. तुम्ही तुमचे प्रयत्न सदैव करत राहा. देवाला सतत आनंदाने प्रयत्न करणारा साधक खूप 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 आवडतो. सतत कुरकुर करणाऱ्या माणसाकडे त्याच्या जवळचे नातलगच काय, देव सुद्धा दुर्लक्ष करतात. म्हणून रोज आपला वाढदिवस आहे असं समजा, आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण जसं संपूर्ण दिवसभर आनंदित राहतो तसं रोज राहायला काय हरकत आहे. देवाने आपल्याला या सुंदर वसुंधरेवर लोकांच्या कुटाळ्या करायला, दुसऱ्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवायला मुळीच नाही पाठवलं. 84 लक्ष योनीचा हा प्रवास पूर्ण करून मिळालेला मानवी जन्म हा कुढत बसायला दिलाय का? म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, चला उठा जागे व्हा, तुम्हाला आपले ध्येय मंदिर गाठायचे आहे. कोणी येईल आणि आपला हात धरून ध्येय मंदिरापर्यंत घेऊन जाईल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा मूर्खपणा आहे. म्हणून मला असं वाटतं, उपासना साधना आत्ताच्या काळात 3 प्रकारे करावी. 1, मला माझ्या मनाप्रमाणे घडलं तर मी सुखी, माझ्या मनाप्रमाणे नाही घडलं तर मी दुःखी, अशी आपली मनोवृत्ती बदलून टाकावी. देवाने आपल्याला अजून अध्यात्माच्या शाळेत बालवाडीत सुद्धा प्रवेश दिलेला नाही असं समजावं. आपण जसं मानलं, माझ्या मनाप्रमाणे घडलं तर मी सुखी, माझ्या मनाप्रमाणे नाही घडलं तर मी दुःखी, असंच आपण समजून घेणार असेल तर समजायचं आपल्याला अध्यात्माच्या बालवाडीत सुद्धा प्रवेश मिळालेला नाही. दुसरी थेरी आपण अशी वापरली पाहिजे, नामजप ही साधना खूप मोठी आहे, पण त्यांच्या जोडीला अजून एक साधना करून बघा. आपण कोणत्याही कामाला बाहेर पडताना देवाला सांगून निघायचं आणि रोज संध्याकाळी दिवसभरातील महत्त्वाच्या घटना देवाला सांगायच्या. भले 4-5 वाक्य का असेना, संक्षिप्त रूपात एक सुंदर दिवसभराचा अहवाल देवाला सादर करायचा. बघा 3 ते 4 दिवसात काय बदल होईल हा निश्चित कळवा मला. आणि तिसरी साधना मला असं वाटतं, प्रार्थना करताना देवाला आपण आपल्याकडे काय काय नाही हे नाही सांगायचं. देवाला आपण आपल्याकडे कोणकोणत्या छान गोष्टी आहेत, कोणकोणत्या सकारात्मक गोष्टी आहे ते मला सांगायचं. असं जर केलं तर आपली मनस्थिती नक्की स्ट्रॉंग होईल. आपल्या सगळ्यांची मनस्थिती सशक्त होण्यासाठी साधना, उपासना, आराधना, पोथी, स्तोत्रे, योगा, प्राणायाम यांचा वापर आपल्या सगळ्यांकडून हो या शुभकामनेसह आजचं हे विशेष चिंतन थांबवतो. आजचं चिंतन आवडलं असेल तर नक्कीच आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेअर करा. आणि हो, देवा मंगेश जोशी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद.